ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार नितीन देशमुख यांच्या लढ्याला अखेर यश। पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखडचा प्रश्न मिटला। बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखडचा प्रश्न शुक्रवारी मार्गी लागला असून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या लढ्याला यश आलं। परिसरातील मजूर वीटभट्टीधारकांच्या रोजगाराचा प्रश्न देखील मिटला आहे। स्थानिक मजुरांना 3 जानेवारी रोजी राख उचलण्याचे लेखी पत्र औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या अभियंत्यांनी दिलं। बाळापूर व परिसरात अनेक वीटभट्टी असून यावर हजारो कामगार व मजुरांचा उदरनिर्वाह चालतो। या वीटभट्ट्यांच्या कच्च्या मालासाठी राखेचा उपयोग केला जातो। पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख यासाठी उपयोगी पडते। मात्र 7 ते 8 महिन्यापासून राखेचं वितरण थांबलं होतं। परिसरातील 350 हेक्टर जमिनीवर पारस येथे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली। गेली अनेक वर्षापासून प्रकल्पातून निघणारी वेस्टेज राखड ही नाममात्र शुल्कावर स्थानिक वीट उत्पादक यांना उपलब्ध करून दिले जात होती। परंतु अलीकडील काळात वितरण संबंधी निविदा मागवण्यात आली। दाखल झालेली निविदा प्रक्रिया ही प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मनमानी व कंत्राटदारास सहाय्यभूत ठरणारी असून ही निविदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं। अखेर स्थानिक मजूर यांच्यासह आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी पाणी मिश्रित सौम्य दर्जाची राख चा प्रश्न मार्गी लागला। येत्या 3 तारखेला स्थानिक मजुरांना राखड उचल करण्याचे लेखी पत्र पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी दिले। यावेळी जम्मू सेठ खलील पंजाबी, महेंद्र लाव्हरे, सुरेश शेलार, बाळू हिरेकर, दिलीप धनुकार, वसीम पंजाबी, आनंद बनसरे, नसीर हुसेन यांच्यासह बाळापूर येथील प्रतिष्ठित नागरिक वीटभट्टीधारक ट्रक मजूर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।